पक्षाचं काम सोडलं का? कोणत्या परिस्थितीत या महाराष्ट्रात निवडणुका झाल्या आणि होत आहेत हे काय मी तुम्हाला सांगायला नको. पश्चिम बंगालसारख्या राज्यामध्ये ममता बॅनर्जीसारखी खंबीर नेतृत्व असताना तिच्या पराभवासाठी 2.5 लाख पॅरामिलिटरी फोर्स मोदी आणि शहांनी पश्चिम बंगालला नेऊन ठेवला. अशा पद्धतीने निवडणुका जिंकतात. पुण्यात पिंपरी चिंचवडला काय झालं? याच पद्धतीने निवडणुका लढण्यात आल्या. ठीक आहे, पाहू, लढू, आम्ही लढणारे लोक आहोत. साहेब, आज पश्चिम बंगालमध्ये शेवटच्या टप्प्याचं मतदान होते. तुम्ही तो विषय काढला. 2.5 लाख ती फौज आहेच, पण काल ना उत्तर प्रदेशमधले एन्काउंटर स्पेशलिस्ट जे आहेत, जे योगींच्या जवळचे मानले जातात, त्यांना देखील निवडणूक आयोगाने नियुक्त केले. साम दाम दंडभेदाचा वापर करून भाजप बंगाल जिंकण्याचा प्रयत्न करते का? साम दाम दंडभेदाचा वापर झाला होतोय. साम दाम दंडभेद यापेक्षा टेररिझम, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टेररिझम, प्रशासनाचा टेररिझम, निवडणूक आयोगाचा टेररिझम ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे देशाच्या लोकशाहीमध्ये घडते आहे. की निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाच्या मदतीला किंवा त्याला मदत व्हावी म्हणून दहशतवादाचा अवलंब करतात. अशा प्रकारचे एन्काउंटर स्पेशालिस्ट वगैरे नेऊन निवडणुका जिंकण्याची गरज नरेंद्र मोदीसारख्या लोकप्रिय नेत्याला का भासावी? नरेंद्र मोदी हे जगाचे नेते आहेत. उद्या जर अंतराळामध्ये जर राजकारण सुरू झालं तर ते तिकडले नेते होतील. जोडीला अमित शहा आहेत. तरीही त्यांना अशा प्रकारे राज्यातले टेरर पोलीस फोर्स नेऊन लोकांना धमक्या देऊन निवडणुका जिंकण्याची वेळ येते आहे. याचा अर्थ त्यांना त्यांचा पराभव दिसतो आहे आणि पराभवाचं रूपांतर विजयात करण्यासाठी त्यांना असे उपद्व्याप करावे लागतात. विधान परिषदेच्या संदर्भात महाविकास आघाडी कधी निर्णय होणार, कधी जाहीर होणार?